आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। एमआयएमच्या सहर शेख यांनी माफी मागितलेली आहे आणि त्यांचा माफीनामा आम्ही स्वीकारलाय अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलावलेलं होतं आणि तेव्हा लिखित स्वरूपात सहरनं माफी मागितलेली आहे। मात्र एमआयएमचे नेते पिढीला कट्टरपंथी करतायत असाही दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। किरीट सोमय्या यांनी तीव्र शब्दामध्ये या संपूर्ण प्रकरणात आक्षेप नोंदवलेला होता आणि त्यानंतर आपण बघतोय एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी माफी मागितलेली आहे। माफीचं पत्रच त्यांनी दिलेलं आहे अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे। एमआयएमचा सहर शेख हिने आता माफी मागितली आहे। हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी चिथावणी देणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलवलं होतं। लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे। माझ्या दृष्टीने हा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार। शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे।